इचलकरंजीकरांकडून मान्यवरांच्या ही दृश्य आपण बघतोय कोल्हापूरमधील ही दृश्य आहेत। कोल्हापूरमधील इचलकरंजी मधली ही दृश्य आपण थेट आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा आणि त्याच दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल। इचलकरंजी इथल्या मलबादी चौकात हा भव्य असा पुतळा उभारण्यात आलाय। छत्रपती संभाजी महाराजांचं हे भव्य असं स्मारक अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय इचलकरंजीमधून। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूरचा दौरा आहे, त्या दरम्यानच कोल्हापुरातील इचलकरंजी इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल। भव्य असं हे स्मारक आहे आणि त्याचंच अनावरण अगदी काही वेळातच होईल। छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक हे इचलकरंजीमध्ये आपण बघतोय, त्याचीच ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। आज मुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण त्यांच्याकडून केलं जाईल। त्या दरम्यानच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा इचलकरंजीमध्ये आहे आणि त्याचंच या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। अगदी काही वेळातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। इचलकरंजीमध्ये हा भव्य असा पुतळा आहे आणि त्याचंच अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा आहे। अनेक खरं तर महत्त्वाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आजच्या दिवशी होताना बघायला मिळेल आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, नुकतंच आपण बघितलं की इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलंय। गौरी बरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आत्ताच काही वेळापूर्वी आगमन झालं आणि आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला कोनशिलाचं अनावरण केलं आणि त्यानंतर लगेचच जे शंभूतीर्थ असं या ठिकाणी स्मारक बनवण्यात आलेलं आहे। भव्य असं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। त्याचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आज या ठिकाणी संपूर्ण इचलकरंजी नगरीतले अनेक लोक जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे। प्रत्येकानं विशेष करून आज भव्य टोप्या परिधान केलेल्या आहेत। अगदी भगवमय वातावरण इचलकरंजीमध्ये झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी असावा अशी मागणी अनेकांची होती आणि ती मागणी पूर्ण या ठिकाणी आज झाली असं म्हणावं लागेल। या संपूर्ण कार्यक्रमाला संभाजी भिडे यांची देखील उपस्थिती आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता संपन्न झाले। काही वेळातच देवेंद्र फडणवीस देखील इथल्या सगळ्या इचलकरंजी वासियांशी संवाद साधणार आहेत, त्यांना संबोधित करणार आहोत। आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय। ट्रेनच्या साह्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी जात आहेत। आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या बाजूला संभाजी भिडे आहेत, बाजूला खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाळे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी केली होती। तेच राहुल आवाळे देखील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत असतील। इथले स्थानिक आमदार आहेत आणि ते सर्वच आता संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी ट्रेनच्या माध्यमातून चाललेले आहेत। अगदी भगवमय वातावरण या इचलकरंजी शहरामध्ये झालेलं आहे। प्रत्येकानं भगव्या टोप्या भगवे कसे परिधान केलेले आहेत। अतिशय मोठ्या संख्येनं सर्वे नगरीतली आणि इचलकरंजी नगरी विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहे आणि गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यानंतरचा आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। विशेष करून या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थिती लावलेली आहे। अनेक महिलांनी भगव्या साड्या परिधान करून या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। पूर्ण इचलकरंजी भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। अगदी आपण मुख्यमंत्री आणि आमदारांच्या डोक्यावरती त्याचे पाहिले तर ते सुद्धा भगवे या ठिकाणी परिधान करून या कार्यक्रमाला दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते
आता या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि आपण ही सगळी दृश्य जे ते दृश्य इचलकरंजीतून पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आता पुष्पहार अर्पण केला जातोय. काही वेळापूर्वीच त्यांनी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं स्मारकाचं लोकार्पण झालेलं आहे आणि आता त्यांच्या हस्ते या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे. संभाजी महाराजांच्या या प्रेमासाठी खर तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी खरं तर ही मागणी केली होती आणि ती मागणी आता पूर्ण झालेली आहे आणि ते मागणी पूर्ण झाल्यानंतर साकारलेलं भव्य असं हे स्मारक आणि त्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आपण हा इचलकरंजीहून थेट पाहतो. गौरी, नक्कीच शेखर, आपण बघतोय खरं तर मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी केली जात होती. ती मागणी आता पूर्णत्वास आलेली आहे. काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत शिवप्रेमींकडून? गौरी, आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, यांचे पुतळे अनेक वेळा अनेक जण त्या ठिकाणी उभारण्यासाठी परवानग्या मागत असतात, अनेक जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकांच्या मागण्या पूर्ण होतात, अनेकांच्या मागण्या काही कारणास्तव त्या ठिकाणी थांबल्या जातात. मात्र ही जी मागणी आहे इचलकरंजीतल्या अनेक लोकांनी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती. जनता चौक, जनता बँक चौक आहे, ज्याला पूर्वी मलाबादी चौक म्हणून देखील ओळखतात, त्याच चौकात हा छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे. अनेकांची मागणी त्या ठिकाणी होती, त्यामुळे अर्थातच प्रतिक्रिया ज्या पद्धतीने उच्चारली तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी भगवे पेटे परिधान करून आलेले. तो ड्रेस कोड पद्धतीनं एक वातावरण भगवमय करण्यासाठी सगळे इचलकरंजी वासीय जे आहेत ते एकवटलेले आहेत. याच पुतळ्याच्या काही अंतरावरती शिवतीर्थ देखील काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलं होतं. तिथे देखील मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी मागणी केली होती आणि ती देखील मागणी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर या संभाजी महाराजांच्या पुतळ्याची देखील मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती आणि आता ती देखील पूर्णत्वास आलेली आहे आणि त्याचं लोकार्पण देखील आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. गेल्या 5 ते 7 दिवसांपासून इचलकरंजीमध्ये अतिशय भव्य वातावरण म्हणावं लागेल. अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ जो आहे तो मिळाला नव्हता. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्याची तारीख जी होती पुढे ढकलण्यात आली होती आणि आज अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीत आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आता ते व्यासपीठाकडे देखील जात असल्याचं आपल्याला दिसत असेल आणि त्यानंतर ते इथल्या इचलकरंजी वासियांना काय संबोधित करणार हे पाहणं गरजेचं आहे. आता देखील दृश्यात जर बघितले पण संभाजी भिडे संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला दिसत असतील. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, खासदार धैर्यशील माने आणि आमदार ज्यांच्यामुळं आणि ज्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती ते राहुल आवडे यांनी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून घेतली होती. त्यांची मागणी पूर्ण झालेली आहे. माझे आमदार प्रकाश आवाडे देखील या दृश्यांमध्ये आहेत. अशोकराव माने आमदार इथले आहेत तेलंगणचे. त्या सगळ्यांच्या माध्यमातून खरं तर या पुतळ्याच्या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थिती सगळ्यांनी लावलेली आहे आणि आता मुख्यमंत्री थोड्याच वेळात सगळ्यांची बातचीत करणार आहेत. आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी दिसतात. खासदार धनंजय महाडिक देखील आता या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. विशेष म्हणजे आता काय नेमकं इचलकरंजीत येऊन देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे, कारण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ते या ठिकाणी आले होते. त्यानंतर आता नक्कीच शेखर, खरं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात, काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.